लाडकी बहीण योजनेच्या या वेबसाईटला भेट द्यायची आहे। तिथे तुम्हाला ई-केवायसी बॅनरवर क्लिक करायचे आहे। तिथे एक फॉर्म उघडेल, ज्या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। त्याखाली कॅप्चा कोड दिलेला असेल, तो आहे तसा टाकून सेंड OTP बटनवर क्लिक करायचे आहे। जर तुमची ई-केवायसी पूर्ण झालेली असेल तर तुम्हाला ई-केवायसी आधीच पूर्ण झाली आहे असा मेसेज दिसेल। जर झालेली नसेल तर आधार नंबर लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत आहे की नाही ते तपासलं जाईल। ते तपासल्यानंतर जर तुमचा आधार नंबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांच्या लिस्टमध्ये नसेल तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही असा मेसेज स्क्रीनवर दिसेल। आणि जर असेल तरच तुमच्या आधार नंबरशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर जो काही OTP आलेला असेल तो टाकण्यासाठी एक बॉक्स ओपन होईल। तिथे तुम्हाला तो OTP टाकायचा आहे। तो OTP टाकून सबमिट केल्यानंतर ई-केवायसीच्या पेजवर पती किंवा वडील यांचा आधार नंबर टाकावा लागणार आहे। त्यासोबत दिलेला कॅप्चा कोड एंटर करावा लागणार आहे आणि पुन्हा एकदा प्रमाणीकरणासाठी किंवा ऑथेंटिकेशनसाठी तुमची संमती आहे असा एक बॉक्स दिसेल, त्यावर टिक करून सेंड OTP बटनवर क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुमच्या पती किंवा वडिलांच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर पुन्हा एक OTP प्राप्त होईल। तो OTP टाकून सबमिट बटन क्लिक करायचे आहे। लाभार्थ्याने त्यांचा जात प्रवर्ग पर्याय निवडायचा आहे। त्याखाली पात्रतेचे काही निकष दिलेले असतील, जसे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाही। यासमोर होय किंवा नाही असे 2 ऑप्शन असतील। जर तुमच्या कुटुंबातील कोणीही व्यक्ती यापैकी कोणत्याही सरकारी ठिकाणी काम करत असेल किंवा ते त्या ठिकाणी काम करत होते पण आता निवृत्तीनंतर सरकारी पेन्शन घेत असतील तर तुम्हाला हो करायचं आहे, नसेल तर नाही करायचं आहे। तो ऑप्शन टिक केल्यानंतर आणखी एक ऑप्शन खाली दिलेला असेल, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे। तसं जर असेल तर तुम्ही हो किंवा नाही एक ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। दिलेले हे चेक बॉक्सेस टिक करून सबमिट बटन क्लिक करायचं आहे। हे सगळं ओके झाल्यानंतर तुम्हाला सक्सेसचा मेसेज दिसेल, म्हणजे तुमची ई-केवायसी आता पूर्ण झालेली आहे। तर ही प्रोसेस असणार आहे ई-केवायसी पूर्ण करण्याची।